मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी धबधब्याजवळील पाण्यात सहलीसाठी गेलेल्या 6 तरुणांपैकी 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील गोरेगाव येथील 6 जण सोमवारी चिंचोटी धबधब्यावर सहलीनिमित्त गेले होते। हे सर्वजण महाविद्यालय विद्यार्थी होते। दुपारी ते धबधब्याच्या पुढे असलेल्या डोहात पोहण्यासाठी गेले। त्यापैकी कोणालाही पोहता येत नव्हते। अचानक पाण्याचा प्रवाह वाढला। यातील 4 जण कसे बसे डोहाच्या बाहेर आले। मात्र प्रल्हाद सहजराव वय 22 आणि सुशील डबाळे वय 24 हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। या घटनेची माहिती महामार्गावरील बापाने पोलीस चौकी येथे दिली असता पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने घटनास्थळी जाऊन शोध घेतला। 5 तासांच्या शोध मोहिमेनंतर संध्याकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। पावसाळ्यात धबधब्याजवळ सहलीसाठी मौज मस्तीच्या नादात अशा दुर्दैवी घटना घडत असतात। अशा ठिकाणी जाताना तरुणांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे।